सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. शेत रस्त्यांचे वाद आता गाव पातळीवरच मिटणार. तहसीलदार प्रवीण धानोरकर. जत तालुक्यातील 77 गावात ग्रामस्तरीय शेतरस्ते लोक अदालत समित्यांची स्थापना. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीपर्यंत ये-जा करण्यासाठी रस्ता मिळावा, अस्तित्वातील शेतरस्त्यावरील अडथळे व अतिक्रमणे दूर व्हावीत, तसेच वहिवाटीचे आणि पाणंद रस्त्याबाबतचे वाद जलद गतीने सोडवले जावेत, यासाठी आता गाव पातळीवरच प्रयत्न केले जाणार आहेत. जत तहसील कार्यक्षेत्रातील सर्व 77 गावांमध्ये ग्रामस्तरीय शेतरस्ते लोक अदालत समित्या स्थापन करण्यात आल्या असून या समित्यांच्या माध्यमातून शेतरस्त्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सामंजस्याने सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी किरकोळ रस्त्याच्या वादासाठी वारंवार तहसील कार्यालयात येण्याऐवजी प्रथम ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकरणांसाठी शेतकऱ्यांकडून तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले जातात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 143 तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 मधील कलम 5 यानुसार अशा प्रकरणांवर कार्यवाही केली जाते. मात्र तहसील कार्यालयातील इतर प्रशासकीय कामकाज आणि प्रकरणांची संख्या मोठी असल्यामुळे काही प्रकरणांच्या निपटाऱ्यास विलंब होत होता. परिणामी शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च होत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामस्तरावरच शेतरस्त्याचे वाद सामंजस्याने सोडवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना एकत्र बोलावून प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेण्यात येणार आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या मार्गाचा विचार करून सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतरस्त्यावर अतिक्रमण झाले असल्यास ते दूर करून रस्ता मोकळा करण्यासाठी समिती प्रयत्न करणार आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध नाही अशा ठिकाणी संबंधित ग्रामस्थांशी चर्चा करून सामंजस्याने मार्ग उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. सध्या जत तालुक्यात शेतरस्त्याशी संबंधित 86 प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी होईल. त्यांचा वेळ, पैसा वाचण्याबरोबरच प्रशासनावरील प्रलंबित प्रकरणांचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. गावातील शेतरस्त्यांबाबतचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित शेतकऱ्यांनी ग्रामस्तरीय शेतरस्ते लोक अदालत समितीकडे आपली बाजू मांडावी आणि स्थानिक पातळीवर सामंजस्याने प्रश्न सोडवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले आहे. गावातच चर्चा, गावातच तोडगा, शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाकडे जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.